ठिकाणी पर्वत आणण्यासाठी औषध आणण्यासाठी त्या ठिकाणी जायचं सांगितलं। त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे बाबा हनुमंता मायावी राक्षसा अनेक आहेत, मायावी राक्षसा अनेक आहेत, गुंतील त्या तुला म्हणून बाबा सावध जा सावध जा असं त्या ठिकाणी आपल्या हनुमंताला सांगितलं बर का। आजकाल त्या ठिकाणी बाबा हनुमंता आपलं जे कार्य करायचंय ते कार्य लवकरात लवकर कर आणि लवकरात लवकर सर्व विचार करून त्या ठिकाणी अनेक संकट येतात, त्या संकटाला त्या ठिकाणी नाहीसे करायचं आणि ज्याच्यासाठी गेलोय आपण, ज्याच्यासाठी आलो ती कार्य अगदी त्या ठिकाणी लवकरात लवकर करून ये असं सांगितलं गेलं। म्हणून जाणं येणं त्या ठिकाणी लांब आहे बाबा हनुमंता, ह्याच्यासाठी सर्व त्या ठिकाणी दक्षता घेऊन सावधपणाने जा अशी माहिती त्या ठिकाणी सांगितलं गेली महाराज। म्हणून असणारे बाबा हनुमंता जाण्या येण्याचा जो मार्ग आहे आणि किती आहे, किती लांब जायचंय आणि ती त्या ठिकाणी तू सावध आहे का बाबा हनुमंता असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं। 3 लक्ष 10 योजने अधिक ते सदा ते गुणिते पंचनीचे ते म्हणून असणारे 3 लक्ष त्या ठिकाणी जाण्या येणं त्या ठिकाणी असणारे जाण्याची माहिती त्या ठिकाणी सांगितली, येण्याची त्या ठिकाणी तितकीच। म्हणून बाबा सावध एवढंच नव्हे त्या ठिकाणी असणारे सावध जायचंय, परंतु त्या ठिकाणी राक्षस माळे आहेत आणि कुठंतरी धुंदी पाडत्यान ह्याच्यासाठी सुद्धा सावध व्हायचंय। शीघ्र गमन करावे लवकर जा, कारण का सूर्य उदयाच्या आधी त्या ठिकाणी आपल्याला औषध त्या ठिकाणी इथं गरजेचं आहे, ह्याच्यासाठी तू लवकर जा आणि लवकरात लवकर आपलं कार्य त्या ठिकाणी असणारे साधव बाबा हनुमंता असं त्या ठिकाणी सांगितलं। म्हणून बाबा त्या ठिकाणी असणार हे कपिनाथ हनुमंता जर का त्या ठिकाणी असणारे सूर्य उगवायच्या आधीच ती औषधं सापडत्या, जर का त्या ठिकाणी असणारे सूर्य उगवला तर ती औषधं लपत्या तुला दिसणार नाही। म्हणून त्या ठिकाणी असणारे रात्रीच्याला जावं लागेल आणि रात्रीच्याला त्या ठिकाणी तो औषध फुडकावं लागत्याल असं हनुमंताला त्या ठिकाणी कामगिरी सांगितली। औषधी मंडते जसमग होता लागत क्षण मात्र न होती गोचर सर्वार्थी। म्हणून बाबा हनुमंता ठिकाणी जर का सूर्य उगवला तर असणारे त्या औषधीची जी ताकद असते त्या ठिकाणी असणारे आणि ती ताकद कमी होईल आणि ह्याच्यासाठी त्या ठिकाणी तू लवकरात लवकर जा बाबा हनुमंता असं त्या ठिकाणी सांगितलं कार्य सर्वता
वंचित तर जर का उदया येता दिनकर ती दिवस जर उगावला तर जे आपलं कार्य कशासाठी त्या ठिकाणी आपल्याला सौमित्राला उठवायचं आहे आणि ती जर असणारे दिवस उगवला तर असणारा आपला लक्ष्मण उठू शकत नाही रे बाबा हनुमंता आणि याच्यासाठी सगळे कार्य त्या ठिकाणी नाशेल असं हनुमंताला त्या ठिकाणी सांगितलं गेलं. ब्रह्मशक्ती जीवन पूर्ण उदया येता सत्र किरण ज्यावरी घाली दे आपण त्याचा प्राण वाचला. म्हणून बाबा ब्रह्मशक्तीचं वरदान आहे. जर का दिवस उगवला तर त्या ठिकाणी जी लागणारी लक्ष्मणाला शक्ती आणि त्या ठिकाणी असणारे लक्ष्मण त्या शक्तीमुळे नाहीच होईल बाबा. याच्यासाठी ब्रह्मदेवाचं वरदान आहे म्हणून औषध लवकरात लवकर घेऊन ये. या लागी कपिनाथा सले गमन करियाता सोमित्रा वासोनी सर्वता श्री रघुनाथा सुख देई. म्हणून असणारे सज्जन हो या लागी अगदी त्या ठिकाणी हनुमंता आपलं जे कार्य करायचं सावध रीतीने त्या ठिकाणी कर आणि अगदी त्या ठिकाणी असणारे हे कार्य साधे जेणे करून साधेल असं त्या ठिकाणी लवकरात लवकर ती औषध घेऊन ये आणि आपल्या लक्ष्मणाला जीवदान दे बाबा. राजा सुग्रीव आपण प्रार्थिता झाला वायुनंदना शीघ्र करोनी प्रयाण बंधू लक्ष्मण उठवावा. त्याच वेळेस त्या ठिकाणी असणारे सुग्रीवाने सांगितलं बाबा जे आपला बंधू लक्ष्मण त्या ठिकाणी असणारे रक्ताच्या थरव्यामध्ये पडलेला आहे आणि ह्याला उठविण्यासाठी लवकरात लवकर जाऊन अगदी औषध घेऊन ये बाबा असं सुग्रीव महाराज म्हणतात. विभीषण लागे पायासी सत्वर करावे गमनासी वेगे आणूनी औषधीसी सोमित्रासी उठवावे. असं असणारे विभीषणाने सुद्धा त्या ठिकाणी स्तुती आपल्या हनुमंताची केल्या गेली. बाबा हनुमंता अगदी त्या ठिकाणी लवकर जा आणि लवकरात लवकर येऊन औषधी घेऊन येऊन लक्ष्मणाला उठव रे बाबा असं हनुमंताची स्तुती अगदी विभीषण सुद्धा करू लागला. वडील सकळ वनरास जांबुवंत बोले सुरसा आणूनिया द्रोणाद्रिस स्वबंधूस वातडी. म्हणून तो वडील जो जांबुवंत आणि त्या जांबुवंताला सुद्धा सांगितलं बाबा जांबुवंताने सांगितलं बाबा हनुमंता आपला जी भाऊ त्या ठिकाणी लक्ष्मण त्या ठिकाणी असणारे रक्ताच्या थोड पडलेला आहे म्हणून त्याला उठवण्यासाठी बाबा लवकरात लवकर औषध घेऊन ये. वांग दैव राजा जोगा बोलण्या तिने तका होई विनवी तसे देखा गतिनायका दरे. अंगदाने सुद्धा सांगितलं गेलं बाबा त्या ठिकाणी हनुमंता लवकरात लवकर जा उशीर करू नको. जर उशीर झाला तर कार्य सगळं नासेल असं त्या टायमाला सांगितलं. तुझे सकळ दुर्गमी तुवा वाचविलो आणि आका सकळ तुझी स्वामी बहुवाचानी किती बोलू. म्हणून बाबा हनुमंता तुझ्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला एवढं त्या ठिकाणी असणारे जोदान त्या ठिकाणी मिळल्या गेलं. म्हणून हनुमंता तुझ्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी वाचलो. कुठं युवरामध्ये त्या असणारे हेमेचं त्या ठिकाणी युवर होतं त्याच्यामध्ये वाचलो तुझ्यामुळं. म्हणून तो जीवदान आम्हाला दिलं बाबा. त्याचप्रमाणे लक्ष्मणाला आता त्या ठिकाणी जीवदान दे असं त्या ठिकाणी अनेक प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले. आता सकळ फाटे सार आई एक एक पिंजरा सचार प्राण त्यागित सौमित्र सर्व सार होईल. म्हणून असणारे बाबा लवकरात लवकर जा कारण का असणारे जर उशीर लावला तर लक्ष्मण असणारा प्राण त्याग करील. लक्ष्मण त्या
तर एवढं कार्य असेल बाबा हनुमंता. ना देखत लक्ष्मण राम तत्काळ सोडील प्राण सरे सुग्रीवदान देईल प्राण तत्वता. म्हणून बाबा त्या ठिकाणी हनुमंता जर हे कार्य जर नाही साधवलं तर असणारे लक्ष्मणासाठी राम त्याग करीन आणि राम जर संपला तर सर्व वानर सुद्धा त्या ठिकाणी त्याग करतात, सुग्रीव सुद्धा त्याग करीन. म्हणून शिल्लक काय राहू हे राम सुग्रीवा पाटी शरण बाहेर सृष्टी हे रावण काय गोष्टी सकळ सृष्टी आकांत. सकळ सृष्टी आकांत अख्ख्या त्या ठिकाणी सृष्टीमध्ये त्या ठिकाणी सगळं दुःख होईल एवढा आनंद त्या ठिकाणी होईल. ऐकताची सीता सुंदर न लागत लिनेश मात्र सवेग त्यागील शरीरानंत थोर होईल. म्हणून बाबा आनंद जर थोडा जर करशील तर त्या ठिकाणी आनंद मोठा त्या ठिकाणी होईल. म्हणून लवकरात लवकर जा. भरत शत्रुघ्न ऐकता प्राण सांगतील सर्वता ऐकताची तिघी माता प्राण तत्व तन राखीती. म्हणून असणारे हनुमंता एवढंच नव्हे तर असणारे अयोध्येमध्ये त्या ठिकाणी भरत आणि शत्रुघ्न प्राण त्याग करत्याल. एवढंच नव्हे त्या तिघी माता त्या ठिकाणी ती सुद्धा राहू शकणार नाही. मोठं महान आनंद होईल बाबा. त्याच्यासाठी तू लवकर जा हनुमंताला सांगितलं. आकांत होईल अयोध्येची आकांत सकळ लोकाची आकांत देव दानवासी सकळ सृष्टीची आकांत. अहो एवढंच नव्हे आकांत होईल देव दानवासी 33 कोटी देवाला सुद्धा त्या ठिकाणी दुःख होईल. एवढंच नव्हे तिने ताळामध्ये जेवढे असणारे जलचर वनचर आहेत एवढ्यांना सुद्धा त्या ठिकाणी दुःख होईल. कारण का रामच संपल्यानंतर काय त्या ठिकाणी एवढं चौकट दुःखाचा पसारा त्या ठिकाणी होईल. जर का तू एकटा आळस जर केलं तर एवढं कार्य होईल. बांधवडी सोडील कोण वदील कोण रावणा देव कार्य न साधे पुन्हा एवढे विघ्न मांडला. जर का आळस केला तर देवाची बांधवडी कोण सोडवीन, त्या रावणाला कोण मारील. एवढं कार्य त्या ठिकाणी बाबा तुझा जर आळस झाला तर एवढं नाश त्या ठिकाणी कार्य होईल. त्या ठिकाणी या लागी कपिला नंदना वीरशूर सर्वाचा औषधी अनुनी लक्ष्मणा जीवदान देईला. असणारे बाळा हनुमंता याच्यासाठी तुझ्या अंगामध्ये पुरुषत्व आहे आणि तुझ्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. म्हणून बाबा लवकरात लवकर जा आणि त्या लक्ष्मणाला जीवदान दे असं त्या ठिकाणी सांगितलं. इतके बोलतांगत वीर सकळ वानरांचा भार ऐकून श्रीरामचंद्र काय उत्तर बोलत. असणारे सकळ त्या ठिकाणी वानराचा भार आणि त्या अंगानं आणि त्यानंतर असणारे श्रीरामचंद्र त्या ठिकाणी असणारे काय बोलू लागला बरं हनुमंताला. कधी कुळ पंचानना ऐके हनुमंता सर्वज्ञ मातृभिक्षेची अदाना या लागी शरण दान तुला दो. म्हणून असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सांगतात अहो जगाचा चालक मालक असणारा प्रभू रामचंद्र आणि ती सुद्धा त्या ठिकाणी भिक्षा मागायला सुरुवात केली. कोणची भिक्षा? भातृ असणारे माताजी भाव लक्ष्मण आहे आणि लक्ष्मणाचा जीवदान मला दान दे आणि असं त्या ठिकाणी भिक्षा हनुमंताला मागत आहे. लक्ष्मणाचे दिनदान तुझ भिक्षा मागवलो दाना सर्वता पराळ मुकणा होणे बंधू जीवदान मद देई. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं बाबा तुला मी शरण आलो. अहो जगाचा मालक एका हनुमंताला भक्ताला शरण येतो का तर माझा जी बंधू आहे
हनुमंताला प्रभू रामचंद्र बोलतात. वरी एकानात लक्ष्मण विना झालो रे तो. आम्हा जीवदाता कपिनाथ तू आसनात करावे. म्हणून सगळ्यांचा जीवदाता असणारे हनुमंता तू आहे. जर का त्या ठिकाणी एकट्या लक्ष्मणाला जर उठवलं तर असणारे सगळ्याचा जीवदाता असणार आहे. कारण का जर लक्ष्मण संपला तर सगळी संपत्याल. ह्याच्यासाठी असणारे लक्ष्मणाला उठव, सगळ्यांनाच जीवदान त्या ठिकाणी तू देणार आहे. वासल्या लक्ष्मणाने बंधू चौघेजण पाचवा हनुमंत आपणा निश्चय जाणा भाग माझे. म्हणून असणारे बाबा असणारे हनुमंता आम्ही बंधू चौघेजण. लक्ष्मण जर वाचला तर आम्ही चौघेजण बंधू आहेत आणि त्यापैकी असणारा तू एक पाचवा आमचा बंधू आहे. आणि जर लक्ष्मण जर वाचला तर एवढं कार्य त्या ठिकाणी सिद्धीला जाईल. पाचने तायके ठाई रजितात पाडकाई रावणाच भय नाही ठाई ठाई नेलं. म्हणून असणारे पाच मिळता एक ठाई काही काळाची भय नाही. अहो पाच जर एका जागेवर जर मिळली तर काळ आपल्या तोंडात येण्याची ताकद आहे. कारण का जर पाच एका जागेवर मिळाली तर बाबा असणारे त्या हनुमंत अगदी त्या रावणाचा काय पाड म्हणून सांगितलं असा तो रावण असणारे असं हनुमंताला सांगितलं गेलं. हे ते नवल सांगू काय पाच एक झाले हो पायी. साधो सखे महत्कार्य सहजान्वये संगेना. म्हणून असणारे बाबा काय सांगू तुला, पाच जर एका जागेवर जर मिळाली, पाचीचा एक विचार जर झाला तर असणारे अनेक महान मोठं कार्य साध्यानंत असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. ओ पाचाचा एक बिहारी पाचा भूतांचा गोळा पाचा इंद्रियाचा काळा एक हेरा भस्म होय. म्हणून सज्जन होता पाचाचा मेळ. पाचाचा जर मेळ जर झाला, पाची इंद्रिय त्या ठिकाणी एका ठिकाणी जर आलं तर महान कार्य त्या ठिकाणी साध्या जातं असं त्या मला सांगितलं. हे पाच विषयाची विषय स्थिती ऐकणे विचार भस्म होते. विषयी शोभेची शक्ती जे पाचही मिळती एकत्र. म्हणून पाच इंद्रियाची त्या ठिकाणी जी शक्ती आहे आणि ती विषयाची शक्ती त्या ठिकाणी पाचीची जर एक जर आली तर सत्कार्य त्या ठिकाणी साधल्या जातं असं त्या मला सांगितलं. म्हणून असणारे सज्जन हो, पाचीने जर एक विचार केला तर सत्कार्य त्या ठिकाणी होतं. पाच इंद्रिय जर पाच इंद्रियाने विषयाचा जी विषय पाच इंद्रिय आहेत आणि मार्गाने जर वाईट मार्गाने गेलं तर अनेक प्रकारे त्या ठिकाणी महान पाप होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाचही विषय एका विचारात जर आली तर सत्कार्य होतं. म्हणून असणारे सज्जन हो, अहंकार चित्त आणि बुद्धी आणि त्या ठिकाणी माणसं त्या ठिकाणी मनाला जर आवरलं, मनाने सर्व विषय जर आवरले गेले तर त्या ठिकाणी सत्कार्य होतं. अगदी वाईट मार्गाला कधी जाऊ शकत नाही अशी अवस्था तो पाच विषयाची पाच इंद्रियाची सांगितली गेली. पाचाची होता एक आत्माता एक इच्छा जर असला तर त्या ठिकाणी काही काळाला लाटा हाणायची असणारी ताकद निर्माण होती. असं त्या ठिकाणी काळाची येण्याची ताकद नाही म्हणून सांगितलं गेलं. जीवनी दिवसी पंचयज्ञ भावी पदायचे
शिव आणि जीव आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तो 5 इंद्रिय एका जागेवर आला एका विचारावर आलं तर सत्कार्य त्या ठिकाणी होतं म्हणून सांगितलं. या लागी कपिनंदना शीघ्र करोई प्रयाण वासरी बंधू लक्ष्मी मना बहु प्रसार ना काय बोलू. म्हणून आता त्या ठिकाणी बोलण्याचं शिल्लकच नाही हनुमंता. म्हणून आता बात म्हणले आता बोलायचं म्हणून ताबडतोब त्या ठिकाणी माझा भाऊ लक्ष्मण त्याला उठवण्यासाठी औषध त्या ठिकाणी लवकर घेऊन ये. ऐसे श्रीरामाचे उत्तर ऐसे उत्पत्ती समग्र ऐकून आला रे कपिंद्र काय उत्तर बोलत. आपण म्हणजे असणारे प्रभुरामचंद्राचं त्या ठिकाणी असणारे शब्द हनुमंताने ऐकले गेलं आणि ऐकल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंताने काय उत्तर त्या ठिकाणी दिले गेलं. समुद्र ओलांडण्याच्या गती पालती केली लंका भेदला विलाज शंका तो हनुमान देखा सरसागरा. ज्याने समुद्र त्या ठिकाणी ओलांडला गेला आणि त्या 10 तोंडाच्या रावणाला त्या ठिकाणी धाक लावला असा जो हनुमंत महान वीर आणि असणारे पूर्ण शक्ती त्या ठिकाणी जाण्याची अगदी त्या ठिकाणी निर्माण झाली गेली. हनुमानाचा टोपट दिली सुरदुर्मिता केल्या देवी पुष्पवती केली अवघी निज वैभवी कपित्रा. म्हणून सज्जन हो हनुमंताची रोमावली ताट झाल्या गेली अंगावरचं केस उभा राहिले गेलं असणारे सुदू अगदी देव सुदुंबी त्या ठिकाणी वाजू लागल्या गेली. जगवर जावळी कपिपती औषधी आणि गणेशची ती स्वमित्र उतविलं मारुती उदयाग बसते नयता. म्हणून असणाऱ्या देवाने विचार केला आता नक्की हनुमंत जाईल औषध आणील लक्ष्मणाला उठविल म्हणून देवाला आनंद झाला आपली बांधवाडी त्या ठिकाणी सुटेल ह्याच्यासाठी अगदी दुदुंबी वादय वाजू लागले गेले. लक्ष्मी मन उठली अजान श्रीराम सोये आपण निवीच्या देवलील रावणा राजी विभीषण स्थापिला. म्हणून आता हनुमंत जाईल औषध आणील लक्ष्मण उठविल आणि राम रावणाला मारील आणि आपली बांधवाडी नक्की सुटेल असं देवाने त्या ठिकाणी गर्जना केली गेली. फिटेल सकळांची साखळी उठेल देवांची बांधवडी आणून अमर कोळी स्वर्गी गुढी उभारते. स्वर्गीय गुढी देव 33 कोटी देव स्वर्गामध्ये गुढी उभारायला सुरुवात केली. आता नक्की त्या ठिकाणी रामराज्य येईल मग आमची बांधवडी सोडील विभीषण लंकेचा राज्य करील असं आनंदाच्या भरामध्ये नाचू लागली. ऐसा सरसावला वर्णन करुणी राम नामे भूपुकार बोलिला उतरा धीर गुणीरा परिसता. असं म्हणजे तो वानर हनुमंत ससावला गेला आणि असणारे जाण्यासाठी भूपुकार केला गेला आणि त्यावेळेस असणारे प्रभू रामचंद्राला जाता जाता काय म्हणू लागला. लोटांगण श्रीराम चरणा करुणानुवादला दाना सवादाई करे रघुनंदना विज्ञापना हे माझी. म्हणून रामाला त्या ठिकाणी असणारे रामापुढे हनुमंताने लोटांगण घातले गेले आणि ऐक बाबा रामा माझी जी असणाऱ्याची कर्तव्याची ज्ञा आहे जाण्याचा मार्ग आणि असणारा ते माझा निश्चय त्या ठिकाणी नक्की मी कार्य करणार आहे ही ऐक असं हनुमंत रामाला बोलतात. स्वामी संयमा कोण चिंता दिव्या औषधी समरता मदसारी खादूता सता जनाथता नीना. म्हणून माझ्या रामाला ह्या स्वामीला त्या ठिकाणी कुठली चिंता लागली बरं का. चिंता करायची काय गरज आहे. मी असणारा एवढा मोठा सेवक तुमच्या समोर असताना आता जातो
नक्की त्या ठिकाणी कार्य करील. तुझे नामे कीर्ती, तुझे नामे कृती विरक्ती, तुझे नामे अगाध शांती प्राणी पावती रघुराया. हे रघुराया, तुझ्या रामनामामुळे मुखामध्ये जर रामनाम असेल कुठल्या प्रकारचं संकट येऊ शकत नाही. एवढंच नाही, निघालेल्या कार्याला त्या ठिकाणी असणारे नक्कीच कार्य करू देणार. पण तुझं रामनाम ज्याच्या मुखामध्ये आहे ती कार्य नक्की करणार. नामी नाही जन्म मरण, नामी नाही निरपतन, नामी सदा स्वानंद घन पूर्ण, नाम चित घन रघुवीरा. रामचित घन रघुवीरा, राम नामामध्ये त्या ठिकाणी रामनामाला मरण नाही, रामनामाला जन्मही नाही असं त्या ठिकाणी असणारे तुझं आढळ असं त्या ठिकाणी रामनाम आहे असं त्या ठिकाणी हनुमंत प्रभू रामचंद्राला बोलतात. अत्यंत जलमुळ पाषाण नामे उतरले संपूर्ण, तेथे बापुडे मरण कोण लक्ष्मी लक्ष्मणाची सवया. म्हणून असणारे रामा, अरे तुझ्या रामनामामुळे अगदी जड पाषाण सुद्धा त्या ठिकाणी उधारतंय आणि असणारे रामनामामुळे त्या ठिकाणी जाणा जोडवाचा उद्धार होतो. आणि तू काय चिंततो लक्ष्मण मरेल आणि तुझं लक्ष्मण काय होईल. अरे लक्ष्मण मरू शकत नाही, एवढी रामनामावधी ताकद आहे असं तू का बरं चिंता करतो. मुख्य औषधी सकळ जनी, नामामृत संजीवनी, नामे निरुक्त भवा बंधनी, चुडामणी नरवीरा. अगदी हनुमंत असणारे त्याच टायमाला सांगितलं असणारे मुख्य नाम संजीवनी. अगदी त्या ठिकाणी नाम म्हणजे संजीवनी आहे. त्या नामामध्ये इतकी ताकद आहे आणि त्या नामाच्या ताकदीमुळे त्या ठिकाणी असणारे कुठल्या प्रकारे लक्ष्मणाला बाधा होऊ शकत नाही, लक्ष्मण मरू शकत नाही. आणि तू का बरं चिंता करतो. कायेचे ब्रह्मशास्त्राचे बळ, कायेचे बापुडे काळ, मृत्यूचे मारकच बळ, नाम केवळ रघुनाथा. म्हणून कुठला ब्रह्मदेव आणला आणि कुठलं ब्रह्मदेवाचं वरदान आणलं. अहो रामनामामध्ये इतकी ताकद आहे आणि त्या रामनामामुळं संजीवनी त्या ठिकाणी रामनाम आहे. आणि असं म्हणून का चिंता करतात बरं. कायेचे आठवणिया स्वामी, मता आज्ञा दिली तुम्ही, तरी औषधी दिल्याने नवी, ज्या दुर्गणे म्हणून असं म्हणले असणारे तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही, परंतु तुम्ही करतात. आणि दुसरी गोष्ट मला आज्ञा दिली कार्य करायचंय, औषध आणायचंय, म्हणून रामा तुमच्या आज्ञावरून काय हरकत नाही असणारे आत्ताच्या आत्ता औषध आणतो. चिंता न करी रघुनाथा, चिंता दुःख निधी सर्वता, चिंतेचे बाण हृदयी घेता, दुःखावता निवार. दुःख अवस्था अनिवार्य. रामा तुम्ही कुठल्या प्रकारे चिंता करू नका, कारण का चिंतेने त्या ठिकाणी असणारे हे शरीर जळत आहे अशी चिंता मोठी वाईट आहे. म्हणून तुम्ही कुठल्या प्रकारे चिंता करू नका. चिंता संचरल्या शरीरी, सुखाने दिले तिळवणी, वागता चिंतेची लहरी, सुरासुरी कापिते. चिंता त्या ठिकाणी तीव्र जरी असली तरी ह्या शरीराला सुख त्या ठिकाणी अजिबात लाभत नाही अशी अवस्था. आणि म्हणून ती तुम्ही चिंता करू नका असं रामाला बोलू लागले. सुखाने राजभवना, सुखाने भोगयताना, दादा पुत्रादी जना, सुखदान देती. जर का माणसाच्या पाठीमागे चिंता असेल तर असणारे दारा पुत्र अगदी त्या ठिकाणी असणारे पत्नी असो अथवा पुत्र असो असणारे ह्या चिंतेच्या लहरे
चिंतेमध्ये कुठल्या प्रकारे चूक मानवाला लागत नाही, कारण का चिंता हा त्या ठिकाणी जिवंत माणसाला जाळती आणि चिंता ही त्या ठिकाणी मेलेल्या माणसाला जाळती. अशी अवस्था त्या ठिकाणी चिंतेची आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. सुखानिधी धन संपत्ती, सुखानिधी सकळ संपत्ती, सुखानिधी यश कीर्ती, चिंता नित्य प्रवेशता. म्हणून असणारे चिंता त्या ठिकाणी केवढं जरी मला अगदी त्या ठिकाणी धन असलं तरी त्या धनामुळे सुद्धा चिंता लागते. म्हणून ती असणारे चिंता सुख देत नाही, धन असून सुद्धा सुख देत नाही. अशी अवस्था त्या ठिकाणी असणारे आपल्याला या चिंतेमध्ये दुःख आहे असं तुम्ही चिंता करता का? चित्तेने नसावे योग सुख चिंता कदेक भला. म्हणून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे असणारे रामा तुम्ही चिंता करू नका असं हनुमंताने सांगितलं गेलं. परमात्माचे वनसमग्र चिंतेने झालेले तो फेर, चिंतेने परमात्माचे घर निरंतर उद्भवते. म्हणून चिंतेने परमात्माचे घर सुद्धा उद्ध्वस्त केलं, कारण का अशी चिंता आहे, अशी चिंता तुम्ही करू नका असं रामाला हनुमंत सांगतात. परमात्मान श्रीरामचंद्र चिंतेने केला ते चिंतन, इतरांचा कायचा विचार, चिंता दुस्तर श्रीराम. चिंता दुस्तर श्रीरामा. रामाला सुद्धा महान मोठी चिंता लागल्या गेली. अहो जगाचा चालक मालक राम आणि तो सुद्धा चिंता करतो. मग विठ्ठलाचा काय पहाड, काय त्या ठिकाणी असणारे इतराची गत असं सांगितलं गेले. चिंतेचा समूळ हो करीते मग तुझे नाम पाहो, एवढा तुझा नाम निर्वाह मागाव श्रीरामा. असणारे रामा चिंता तुम्ही करू नका. अहो ज्याचं त्या ठिकाणी असणारे राम नाम त्या ठिकाणी घेतात संकट नाहीच होतं, आणि तुम्ही जर चिंता केली तर त्या ठिकाणी असणारे हे तुम्हाला पटत नाही. हनुमंत त्या ठिकाणी रामाला बोलतात. समूळ चिंता संगणी पाही, स्वस्वरूपी सावध रे होई, कोणी त्रासी भय नाही, प्रतिज्ञा पाही हे रामा असणारे तुम्ही तुमच्या हृदयामध्ये शोधून बघा. अहो लक्ष्मणाला भिहाय का काय? म्हणून असणारे लक्ष्मणाला कुठल्या प्रकारचं ध्यान आहे तुम्ही मनाच्या ठिकाणी शोधा आणि पुढे त्या ठिकाणी असणारी जी चिंता करतात ती चिंता सोडून द्या असं हनुमंत रामाला सांगतात. आकाशी जावली तत्पर, मनी औषधी संभार, क्षणी उठविना सौमित्र, प्रतिज्ञाचा चार हे मनी. रामा आत्ताच त्या ठिकाणी उठतो, आत्ताच्या आत्ता त्या औषध आणतो आणि लक्ष्मणाला उठवतो असं हनुमंत रामापुढे त्या ठिकाणी प्रतिज्ञा त्या ठिकाणी करून रामाला बोलत आहे. आईचे बोलणे बोला, बोलता तिने बोली श्रीराम, बोल पुढील कथा तिरसाळ क्रोधे सकळ परिसोत. म्हणूनच सज्जन हो गोड अशी त्या ठिकाणी असणारी कथा आहे. हनुमंताला स्फुरण शक्ती निर्माण झाली गेली आणि असणारे स्फुरण शक्ती निर्माण झाली आणि आता उत्थान करणारे असणारे ती उत्थान अगदी त्या ठिकाणी कसा करतोय, कसा औषध आणतोय ही आपल्याला त्या ठिकाणी गोड असं निरूपण अगदी हा त्या संपदाने गेला. एका जनार्दनाचे ताणे नगु कळू पडी, मागणे देय लागी मज कारणे, मुखी घाल देणे जननी. म्हणून आपल्याला एका जनार्दनाचे तांडे जसे आई लेकराला त्या ठिकाणी असणारे गोड घास लागल्याला तो लेकराला सांभाळून त्या ठिकाणी ठेवून लेकराच्या मुखात घास घालते आणि त्याप्रमाणे एकनाथ महाराज आपल्याला सांगतात. जे गोड लागे माऊलीची, ओढीचे काळी तेरे केसी, ओटी बाळकाच्या मुखाची, निज मान स्नेहा
असं त्या ठिकाणी हा गोड रामकथा तुमच्या कानामध्ये त्या ठिकाणी आज आपल्याला टाकले गेली आणि ती मी तीर्थाच्या ठिकाणी असणाऱ्या ह्या भंडारा डोंगराच्या ठिकाणी असं त्या ठिकाणी गोड निरूपण त्या ठिकाणी तुम्ही ह्या कथेची अवधान त्या ठिकाणी द्या आणि असणारे पुढे हनुमंत अगदी औषध आणण्यासाठी उड्डाण करीन आणि त्याला वाटणी काय काय इकडे त्याला आणि आपला हनुमंत कसा औषध आणतोय आणि लक्ष्मण कसा उठतोय ही आपल्याला गोड निरूपण त्या ठिकाणी पुढे ऐकायचंय. जय
जसं